बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, 17 एप्रिल शुक्रवार दर्श अमावस्या लक्षात ठेवा. तर तुम्ही उपाशी राहिला तरी चालेल, पण कावळ्याला हे तुम्हाला खाऊ घालायचं आहे. तर कोणते खाऊ घालायचं आहे त्याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्या अगोदर भक्तांनो, तुम्ही व्हिडिओवरती नवीन आहात तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ठीक आहे, तर चला पाहूया चांगलं बाळूमामाच्या नावानं चांगलं. 17 एप्रिल शुक्रवार दर्श अमावस्या हा दिवस पितृपूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. बाळूमामा यांच्या विचारानुसार या दिवशी केलेले छोटेसे कर्मही आपल्या जीवनातील मोठ्या संकटांना दूर करू शकते. या दिवशी उपवास केला नाही तरी हरकत नाही, पण मन शुद्ध ठेवणे खूप गरजेचे असते. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत आणि आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे. मनामध्ये त्यांच्याबद्दल कृतज्ञता आणि आदर ठेवणे हेच सर्वात मोठे पूजन मानले जाते. तसेच बाळूमामा सांगतात की कावळा हा पितरांचा दूत मानला जातो. त्यामुळे या दिवशी भक्तांनो, कावळ्याला अन्न घालणे म्हणजे थेट आपल्या पितरांना अन्न अर्पण करण्यासारखे असते. घराच्या स्वयंपाकातून साधं अन्न, भात, वरण, तूप किंवा गोड पदार्थ थोडं बाजूला काढून ते कावळ्याला अर्पण करावं. हे अन्न देताना मनात एकच भावना ठेवावी, हे आमच्या पितरांसाठी आहे, त्यांनी आमच्यावर कृपा करावी, असे मनोभावे बोलल्यासारखे त्याचा प्रभाव अधिक वाढतो. भक्तांनो, कावळा लगेच येऊन ते अन्न खातो, तर ते पितरांनी अर्पण स्वीकारल्याचे लक्षण मानले जाते. जर काही कारणामुळे कावळा लगेच आला नाही तरी घाबरू नका. शांतपणे थोडा वेळ थांबावे आणि मनात श्रद्धा ठेवायची आहे. बाळूमामांच्या शिकवणीनुसार श्रद्धा असेल तरच उपाय फळ देतात, लक्षात ठेवा. या दिवशी कावळ्याला अन्न घातल्याने पितृदोष हळूहळू कमी होतो. घरातील सततचे भांडण, आर्थिक अडचणी, कामात अडथळे, मनशांतीचा अभाव हे सगळे त्रास कमी होऊ लागतात. पितरांचे आशीर्वाद मिळाल्यावर घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. बाळूमामा असेही सांगतात की केवळ एक दिवस नाही भक्तांनो, तर नियमितपणे आपल्या पूर्वजांचे स्मरण केल्यास जीवन अधिक स्थिर आणि आनंदी होते. अमावस्येच्या दिवशी केलेले हे छोटे कर्म तुमच्या आयुष्याला मोठा आधार देऊ शकतात. संध्याकाळी भक्तांनो, दिवा लावून पुन्हा एकदा पितरांना नमस्कार करायचा आहे. आमच्यावर कृपा ठेवा, आमचे मार्गदर्शक करा, अशी प्रार्थना करावी. या साध्या कृतीमुळे मन हलके होते भक्तांनो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. अशा प्रकारे श्रद्धा, नम्रता आणि विश्वास ठेवून जर तुम्ही दर्श अमावस्याला कावळ्याला अन्न अर्पण केले, तर बाळूमामांच्या विचारानुसार पितृदोष दूर होऊन तुमच्या जीवनात सुख, समाधान आणि हळूहळू यश येऊ लागते. भक्तांनो, बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं, हरिसिद्धनाथांच्या नावानं चांगलं. तसेच भक्तांनो, 17 एप्रिल शुक्रवार हा वार अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, लक्षात ठेवा. एप्रिल महिन्यातला दर्श अमावस्या हा साधा दिवस नाही, हा तुमच्या पितरांशी जोडणारा एक दिव्य क्षण आहे. बाळूमामा सांगतात, माझ्या लेकरांनो, उपाशी राहिला तरी चालेल, पण या दिवशी कावळ्याला अन्न नक्की तुम्हाला द्यायचं आहे, कारण तोच तुमच्या पितरांचा दूत आहे. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालून आणि शांत मनाने घराच्या अंगणात आणि गच्चीवर जायचं आहे. तुमच्या घरात बनलेलं साधं अन्न घ्या, भात, वरण, थोडंसं तूप किंवा गोड पदार्थ घ्या. ते अन्न हातात घेऊन मनात बोला, हे आमच्या पितरांसाठी आहे, त्यांनी आमच्यावर कृपा करावी. हे बोलताना डोळे मिटा. भक्तांनो, आपल्या पूर्वजांचा चेहरा आठवा, त्यांचा आशीर्वाद अनुभवा. जेव्हा तुम्ही अन्न कावळ्याला देता, तेव्हा फक्त अन्न देत नाही, तुम्ही तुमच्या पितरांना प्रेम, आदर आणि कृतज्ञता अर्पण करता, लक्षात ठेवा. जर कावळा लगेच येऊन अन्न खातो,
तर समजा तुमच्या पितरांनी ते अर्पण केलेले स्वीकारावं. तो क्षण तुमच्या आयुष्यातील सर्वात शुभ संकेत असतो. आणि जर कावळा उशिरा आला तरी घाबरू नका. भक्तांनो म्हणतात की असं श्रद्धा ठेवा. पितर कधीही भक्तांनो रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. या एका छोट्या उपायाने घरातील भांडणं कमी होतात, आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतात, मनाला शांती मिळते आणि पितृदोष कमी होऊन आयुष्यात उजळू लागतं. लक्षात ठेवा. संध्याकाळी एक छोटासा दिवा लावा, पुन्हा एकदा नामस्मरण करा आणि बोला, आमच्यावर कृपा ठेवा, आमच्या आयुष्यातील संकट दूर करा. हा उपाय मोठा नाही पण परिणाम खूप मोठा आहे. याचा एकच संदेश भक्तांनो महत्त्वाचा आहे. श्रद्धा आणि विश्वास असेल तर छोटासा उपायही तुमचं आयुष्य बदलू शकतो. बाळमामा म्हणतात, अरे माझ्या लेकरांनो, हा दिवस चुकवू नका. कावळ्याला अन्न द्या आणि पितरांचे आशीर्वाद घ्या. भक्तांनो बोला, बाळमामाच्या नावानं सांग बरं. ठीक आहे भक्तांनो, तर दर अमावस्येचा दिवस फक्त एक साधा धार्मिक दिवस नसतो, तर तो आपल्या पितरांशी असलेलं नातं जिवंत ठेवण्याचा एक अत्यंत पवित्र क्षण असतो. बाळमामा यांच्या विचारामध्ये नेहमी एक गोष्ट स्पष्ट दिसते. ज्याने आपल्या पितरांना विसरलं त्याचं जीवन कधीच पूर्ण होत नाही. लक्षात ठेवा. या दिवशी कावळ्याला अन्न देण्यामागे एक खोल आध्यात्मिक अर्थ आहे. कावळा हा केवळ पक्षी नसून तो पितरांचा संदेशवाहक मानला जातो. जेव्हा तुम्ही त्याला अन्न देतात, भक्तांनो लक्ष देऊन ऐका, जेव्हा तुम्ही त्याला अन्न देता तेव्हा तुमच्या मनातील भावना, आदर आणि कृतज्ञता त्या माध्यमातून पितरांपर्यंत पोहोचते. अनेक लोकांना प्रश्न पडतो, फक्त अन्न दिल्याने काय फरक पडतो? पण बाळमामा सांगतात की भक्तांनो, कर्मापेक्षा भावना मोठी असते. जर मनापासून पूर्ण श्रद्धेने तुम्ही हे अर्पण केलं तर त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर नक्की दिसतो. या दिवशी काही गोष्टी विशेष लक्षात ठेवाव्यात. घरात शक्यतो शांततेचं वातावरण ठेवावं, भांडणं टाळावीत आणि कोणाचं मन दुखवणार नाही असं वर्तन करायचं नाही आपल्याला. कारण पितरांना शांतता आणि सद्भावना आवडते. कावळ्याला अन्न देण्यापूर्वी थोडं पाणीही बाजूला ठेवावं. हे पाणी तर्पणसारखं मानलं जातं. भक्तांनो, पाण्याचा प्रत्येक थेंब म्हणजे आपल्या पितरांसाठी आदराचा एक अर्पण असतो. भक्तांनो लक्षात ठेवलं पाहिजे या सर्व गोष्टी आपण. जर शक्य असेल तर त्या दिवशी एखाद्या गरीबाला अन्न द्यावं. बाळमामांच्या शिकवणीनुसार गरिबामध्येच देव आणि पितर वास करतात. त्यामुळे केलेलं दान हे थेट त्यांच्यापर्यंत पोचतं. काही लोकांना लगेच परिणाम दिसत नाही भक्तांनो, तेव्हा ते निराश होतात. पण आपले बाळमामा सांगतात की हे उपाय जादू नाहीत, ही श्रद्धेची शक्ती आहे. हळूहळू तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी होतात, नशिबाची साथ मिळू लागते आणि मनात सकारात्मकता वाढते. पितृदोष म्हणजे काय? तो म्हणजे आपल्या पूर्वजांच्या अपूर्ण इच्छा, अपूर्ण कर्म किंवा त्यांच्या असमाधानामुळे आपल्या आयुष्यात येणारे अडथळे. हे अडथळे कधी आर्थिक रूपात दिसतात, कधी नात्यांमध्ये ताण म्हणून, तर कधी सततच्या अपयशात. आणि म्हणूनच दर अमावस्यासारख्या दिवशी केलेलं हे साधं कर्म खूप प्रभावी ठरतं भक्तांनो. कारण त्या दिवशी पितरांची ऊर्जा पृथ्वीच्या जवळ असते आणि तुमची प्रार्थना त्यांच्यापर्यंत सहज पोचते. संध्याकाळच्या वेळेस घरात दिवा लावताना एक क्षण थांबा, डोळे मिटा आणि आपल्या पितरांना मनापासून धन्यवाद द्या. तुम्ही आम्हाला जन्म दिला, मार्ग दाखवला, आता आमच्यावर कृपा ठेवा. ही भावना जितकी खरी असेल तितकं तुमचं जीवन बदलायला सुरुवात होते. बाळमामा यांचा अनेक संदेश महत्त्वाचा इथे सांगितला गेलेला आहे भक्तांनो. मोठे उपाय करण्याची गरज नाही, मन मोठं ठेवायचं आहे आपल्याला. श्रद्धा मोठी ठेवायची आहे आणि पितरांना विसरू नका.
तुमचं आयुष्य आपोआप सुंदर होईल. अशी ही दर्श अमावस्याची साधी पण अत्यंत प्रभावी परंपरा आहे, लक्षात ठेवा. अजून माहिती भक्तांनो मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे भक्तांनो, दर्श अमावस्या ही अशी रात्र असते ज्या दिवशी आकाशात चंद्र नसतो पण आपल्या पितरांची उपस्थिती मात्र अधिक जाणवते. ही शांत रात्र म्हणजे आपल्या जीवनातील थांबून विचार करण्याची वेळ असते. आपण कुठून आलो, आपले पूर्वज कोण होते, त्यांनी आपल्यासाठी काय केले याची जाणीव करून देणारा हा दिवस आहे, लक्षात ठेवा. बाळूमामा नेहमी सांगतात, अरे माझ्या लेकरांनो, अरे माझ्या बाळांनो, म्हणून कितीही मोठा झालास तरी तू त्याच्या मुळाशी जोडलेला असणं गरजेचं आहे. आणि त्या मुळांमध्येच आपले पितर असतात. कावळ्याला अन्न देण्याची परंपरा ही केवळ रूढी नाही, तर एक ऊर्जा देणारी प्रक्रिया आहे. जेव्हा तुम्ही शांत मनाने अन्न अर्पण करता तेव्हा तुमच्या मनातील नकारात्मकता कमी होऊ लागते. मन हलकं होतं आणि एक वेगळीच शांती अनुभवायला मिळते. काही लोक म्हणतात, आम्ही हे सगळं मानत नाही. आम्ही हे सगळं मानत नाही. पण बाळूमामा सांगतात, मानणं किंवा न मानणं हा प्रश्न नाही, पण कृतज्ञता दाखवणं हा माणसाचा धर्म आहे. या दिवशी जर तुम्ही तुमच्या आई वडिलांचा, आजी आजोबांचा आणि सर्व पूर्वजांचा विचार करून एक क्षण जरी शांत बसलात तरी तो क्षण तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतो. कावळ्याला अन्न देताना एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची आहे. अन्न शुद्ध आणि प्रेमाने बनवलेलं असावं. रागात, घाईत किंवा नकारात्मक भावनेने बनवलेलं अन्न देऊ नये, कारण भावना अन्नात उतरतात आणि तेच पुढे पितरांपर्यंत पोचतं. भक्तांनो, जर शक्य असेल तर त्या दिवशी झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत बसून काही वेळ ध्यान करा. श्वासावर लक्ष ठेवा आणि मनात फक्त एकच विचार ठेवायचा आहे, मी माझ्या पितरांचा आभारी आहे. असं तुम्ही मनात विचार ठेवायचा आहे, लक्षात ठेवा. असं केल्याने मनातील भीती, ताण, चिंता कमी होतात आणि तुमचं मन अधिक स्थिर आणि मजबूत बनतं. पितृदोषाबद्दल अजून एक गोष्ट भक्तांनो सांगायची झाली तर तो फक्त अडचणीचं कारण नसतो, तर तो एक संकेत असतो की तुम्हाला तुमच्या मुळाकडे, तुमच्या परंपरेकडे परत जाण्याची गरज आहे. आणि म्हणूनच या अमावस्याला केलेला प्रत्येक छोटा प्रयत्न, जसं कावळ्याला अन्न देणं, दिवा लावणं, प्रार्थना करणं, हे सगळं तुमच्या जीवनाला योग्य दिशेने नेणारं ठरतं. संध्याकाळी जेव्हा भक्तांनो अंधार पडतो तेव्हा घरात दिवा लावून एक क्षण शांत बसा. त्या दिव्याच्या प्रकाशात तुमच्या पितरांची आठवण करा. तुम्हाला जाणवेल तुम्ही कधीच एकटे नाही. बाळूमामा यांचा एक सुंदर संदेश आहे भक्तांनो, जिथे श्रद्धा आहे तिथे मार्ग आहे. जिथे श्रद्धा आहे तिथे मार्ग आहे. जिथे पितरांचे आशीर्वाद आहेत तिथे अडथळे टिकत नाहीत, लक्षात ठेवा. बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं. म्हणून माझ्या लेकरांनो, या दर्श अमावस्याला फक्त एक छोटं कर्म करायचं आहे. आपल्याला कावळ्याला अन्न द्यायचं आहे, मनापासून नमस्कार करायचा आहे आणि बाकी सगळं पितरांवरती आपल्या सोडायचं आहे. तुमचं आयुष्य हळूहळू बदलताना तुम्हालाच जाणवेल भक्तांनो. संकट कमी होतील, मन शांत होईल आणि जीवनात एक नवप्रकाश होईल भक्तांनो, नवप्रकाश येईल. भक्तांनो, अशी माहिती आपल्या समोर मी आज मांडलेली आहे पितरांविषयी. ठीक आहे, तर असेच आपल्याला भक्तिमय भावना
भावनिक संदेश ऐकण्यासाठी, भक्तिमय विचार ऐकण्यासाठी, बाळूमामांचा विचार ऐकण्यासाठी, बाळूमामांचे जे काही कीर्तन, बाळूमामांचे जे काही भाकणुकी ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून मी सर्व माहिती सोडलेली तुमच्या मोबाईलपर्यंत सर्वात अगोदर येईल, लक्षात ठेवा भक्तांनो. आणि कमेंटमध्ये तुम्ही बाळूमामाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. तसेच तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल भक्तांनो तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. बाळूमामाच्या नावानं चांगलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांगलं. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, कारण त्या दिवशी पितरांची ऊर्जा पृथ्वीच्या जवळ असते आणि तुमची प्रार्थना त्यांच्यापर्यंत सहज पोचते. संध्याकाळच्या वेळेस घरात दिवा लावताना एक क्षण थांबा, डोळे मिटा आणि आपल्या पितरांना मनापासून धन्यवाद द्या. तुम्ही आम्हाला जन्म दिला, मार्ग दाखवला, आता आमच्यावर कृपा ठेवा. ही भावना जितकी खरी असेल तितकं तुमचं जीवन बदलायला सुरुवात होते. बाळूमामा यांचा अनेक संदेश महत्त्वाचा इथे सांगितला गेलेला आहे भक्तांनो. मोठे उपाय करण्याची गरज नाही, मन मोठं ठेवायचं आहे आपल्याला, श्रद्धा मोठी ठेवायची आहे आणि पितरांना विसरू नका. तुमचं आयुष्य आपोआप सुंदर होईल. अशी ही दर्श अमावस्याची साधी पण अत्यंत प्रभावी परंपरा आहे, लक्षात ठेवा. अजून माहिती भक्तांनो मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे भक्तांनो, दर्श अमावस्या ही अशी रात्र असते ज्या दिवशी आकाशात चंद्र नसतो पण आपल्या पितरांची उपस्थिती मात्र अधिक जाणवते. ही शांत रात्र म्हणजे आपल्या जीवनातील थांबून विचार करण्याची वेळ असते. आपण कुठून आलो, आपले पूर्वज कोण होते, त्यांनी आपल्यासाठी काय केले याची जाणीव करून देणारा हा दिवस आहे, लक्षात ठेवा. बाळूमामा नेहमी सांगतात, अरे माझ्या लेकरांनो, अरे माझ्या बाळांनो, म्हणून कितीही मोठा झालास तरी तू त्याच्या मुळाशी जोडलेला असणं गरजेचं आहे आणि त्या मुळांमध्येच आपले पितर असतात. कावळ्याला अन्न देण्याची परंपरा ही केवळ रूढी नाही तर एक ऊर्जा देणारी प्रक्रिया आहे. जेव्हा तुम्ही शांत मनाने अन्न अर्पण करता तेव्हा तुमच्या मनातील नकारात्मकता कमी होऊ लागते, मन हलकं होतं आणि एक वेगळीच शांती अनुभवायला मिळते. काही लोक म्हणतात आम्ही हे सगळं मानत नाही, पण बाळूमामा सांगतात मानणं किंवा न मानणं हा प्रश्न नाही, पण कृतज्ञता दाखवणं हा माणसाचा धर्म आहे. या दिवशी जर तुम्ही तुमच्या आई वडिलांचा, आजी आजोबांचा आणि सर्व पूर्वजांचा विचार करून एक क्षण जरी शांत बसलात तरी तो क्षण तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतो. कावळ्याला अन्न देताना एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची आहे. अन्न शुद्ध आणि प्रेमाने बनवलेलं असावं. रागात, घाईत किंवा नकारात्मक भावनेने बनवलेलं अन्न देऊ नये, कारण भावना अन्नात उतरतात आणि तेच पुढे पितरांपर्यंत पोचतं. भक्तांनो, जर शक्य असेल तर त्या दिवशी झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत बसून काही वेळ ध्यान करा. श्वासावर लक्ष ठेवा आणि मनात फक्त एकच विचार ठेवायचा आहे, मी माझ्या पितरांचा आभारी आहे, असं तुम्ही मनात विचार ठेवायचा आहे, लक्षात. असं केल्याने मनातील भीती, ताण, चिंता कमी होतात आणि तुमचं मन अधिक स्थिर आणि मजबूत बनतं. पितृदोषाबद्दल अजून एक गोष्ट भक्तांनो सांगायची झाली तर तो फक्त अडचणीचं कारण नसतो, तर तो एक संकेत असतो की तुम्हाला तुमच्या मुळाकडे, तुमच्या परंपरेकडे परत जाण्याची गरज आहे. आणि म्हणूनच या अमावस्याला केलेला प्रत्येक छोटा प्रयत्न, जसं कावळ्याला अन्न देणं, दिवा लावणं, प्रार्थना करणं, हे सगळं तुमच्या जीवनाला योग्य दिशेने नेणारं ठरतं. संध्याकाळी जेव्हा भक्तांनो अंधार पडतो तेव्हा घरात दिवा लावून एक क्षण शांत बसा. त्या दिव्याच्या प्रकाशात तुमच्या पितरांची आठवण करा. तुम्हाला जाणवेल तुम्ही कधीच एकटे नाही. बाळूमामा यांचा एक सुंदर संदेश आहे भक्तांनो, जिथे श्रद्धा आहे तिथे मार्ग आहे,
जिथे श्रद्धा आहे तिथे मार्ग आहे, जिथे पितरांचे आशीर्वाद आहेत तिथे अडथळे टिकत नाहीत, लक्षात ठेवा. बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं. म्हणून माझ्या लेकरांनो, या दर्श अमावस्याला फक्त एक छोटं कर्म करायचं आहे आपल्याला. कावळ्याला अन्न द्यायचं आहे, मनापासून नमस्कार करायचा आहे आणि बाकी सगळं पितरांवरती आपल्या सोडायचं आहे. तुमचं आयुष्य हळूहळू बदलताना तुम्हालाच जाणवेल भक्तांनो. संकट कमी होतील, मन शांत होईल आणि जीवनात एक नवप्रकाश होईल भक्तांनो, नवप्रकाश येईल. भक्तांनो, अशी माहिती आपल्याला आपल्या समोर मी आज मांडलेली आहे पितरांविषयी. ठीक आहे. तर असेच आपल्याला भक्तिमय भावना, भावनिक संदेश ऐकण्यासाठी, भक्तिमय विचार ऐकण्यासाठी, बाळूमामांचा विचार ऐकण्यासाठी, बाळूमामांचे जे काही कीर्तन, बाळूमामांचे जे काही भाकणुकी ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून मी सर्व माहिती सोडलेली तुमच्या मोबाईलपर्यंत सर्वात अगोदर येईल, लक्षात ठेवा भक्तांनो. आणि कमेंटमध्ये तुम्ही बाळूमामाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. तसेच तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल भक्तांनो तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. बाळूमामाच्या नावानं चांगलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांगलं. श्री स्वामी समर्थ.